क्रिकेटची सेवा आणि क्रिकेटला धर्म मानणाऱ्या त्रिमूर्तींपैकी खरं तर ही नावं आदरणीय रॉकी दादा मॅन फ्रॉम टेंबी खोडावत, टायगर दादा, त्यानंतर एसपी ट्रॉफीचे आयोजक शुभम शेठ पाध्ये या सगळ्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच भावांनो. सफळतेचं क्रिकेट जर मी का पाहिलं तर त्याचं पूर्णपणे श्रेय जातं टायगर दादाला. फर्स्ट टाइम सफळ्यामध्ये जर आलो तर त्याच्या आमंत्रणाखातीर आणि खूप सारं प्रेम नेहमीच ही सगळी टीम देत असते. थँक्यू सो मच मित्रांनो. असंच प्रेम नेहमी असू द्या. मॅच ऑन, लेट्स प्ले. मॅचचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती मिड ऑनला विकेट धोक्यात आणि धक्का धक्का धक्का. कॅचची किंमत काय ना जाऊन टेंबी खोडावेला विचारा. जी टीम सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळणार होती ती आता घरचा प्रवास करतीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो आप जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो आप हारोगे मैच. व्यू रिचर्ड्सनं अगदी खतरनाक बॅटिंग केली. कपिल देव निकनच्या आर्मी समोर सगळ्या भारतीयांना वाटलं होतं मैदान सोडून निघून जावं आणि तदनंतर जो झेल झाला कपिल देव निकननं भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळाला. कॅचेस ऑलवेज इम्पॉर्टंट आहेत. कॅचची व्हॅल्यू खूप मोठी आहे. तिकडे गोलंदाजाचा आत्मविश्वास कॅच सुटल्यानंतर तो देखील कमी होतो. इकडे हाय स्टँडर्ड क्वालिटी फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. मागचा सामना अगदी मॅच नंबर 3 तुमच्या समोर होती आणि तो सामना जिंकला टीम केळवा 11 या संघानं. खूप स्टँडर्ड लेवल ऑफ क्वालिटी क्रिकेट सफाळे वर्सेस केळवामध्ये पाहायला मिळाला. त्याआधीचा सामना टीम आशापुरी 11 वर्सेस रॉकी ग्रुप तो चांगला झाला आणि पहिला सामना आजच्या रात्रीतील खरं तर हायलाइट बनला जो रंगला होता रावळे आणि विठ्ठलवाडी. ऑन साइडला पूल करायचं होतं, कमी गतीनं टाकला होता. हाफ ट्रॅकर स्लो वन होता, तिकडे गतीनं बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. गरुड आणि सिंह आयुष्यात कधी स्वतःला सिद्ध करत नाही, त्याचं सामर्थ्य त्याची उपस्थिती दाखवून देतं. कारण मार्केटमध्ये ना काजू शेंगदाणे किती आले, बदामाची किंमत ऑलवेज मोठी असते. डोंट कॉपी पेस्ट हॅशटॅग. इथं बॅट्समनला मात्र षटकार चौकारांची कॉपी करावी लागेल. टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातात. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय यश. मला आजही यशनं मारलेले ना इनसाइड आउट आठवतात. सफाळे प्रीमियर लीगचं पहिलं पर्व अगदी जे झालं उत्तरनगरच्या क्रीडा नगरीवरती आणि त्यांना केलेली बॅटिंग लाजवाब होती. आणि त्यानंतर म्हणालो की इन फ्युचर येत्या 2 ते 3 वर्षात गर्दी होईल सफाळेच्या क्रिकेटमध्ये यश चौधरी या नावावरती. त्याच्या बॉलिंगपेक्षा त्याची बॅटिंग आहे ना खूप लाजवाब. या मॅचमध्ये तो चालला पाहिजे. कधी स्वप्न असेल मथाणेकरांचं तर दुसऱ्या बाजूला टीम दांडाखाडी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. आज दांडाखाडीला आहे ना या मैदानावरती विजयाचा झेंडा काढायचा तर आपल्या बॅटच्या फटक्यानं इथे चटके द्यावे लागतील उज्ज्वल मथाणेच्या स्वप्नांना. कारण गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य आहे, डोंट स्टॉप चेस युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. लाईन चांगली अपील झालाय, तो बॅटला लागल्यानंतर मागे गेलाय. यष्ट्या काहीशा मिस करून ऍक्शन रिॲक्शन्स काय टेलिकास्ट करतीये. मला एक प्रश्न मगाशीच पडला होता, आवर्जून आता ऑन माईक सांगेल. डीबीएन लाईव्ह 2 कॅमेऱ्यांमध्ये जर तुम्ही इतकं सगळं दाखवताय, 7 ते 8 कॅमेरे दाखवले तर भावांनो मार्केट गाजवाल. सध्या 3 धावा, लेकिन इतने बजेट में इतना ही मिलता. 3 वरती सध्या धावफलक आहे. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. अजून एक आला डॉट, अजून एक आला डॉट. म्हणून तर म्हणालो ना इन फ्युचर सफाळेचा स्टार खेळतोय आणि आता हा स्टार लिटिल स्टार नाही तर मोठा सितारा बनलाय. पहिलं षटक मैदानावरती संपलंय. टीमची टोटल धाव फलकावरती 3. 6 षटकांची मॅच आहे. महत्वाचं हे देखील आहे दांडाखाडीसाठी की विकेट कोणतीही गमावली नाहीये. 10 विकेट हातामध्ये कधी पलटवार दांडाखाडी करू शकते. एक छोटंसं गाणं ऐकूया आणि पुन्हा परतू या मैदानावरती. रणांगणावरती मांडूनी दाखले स्वतःच्या अस्तित्वाची खबर आणि दाखला ही स्वतः घेता यावी. कारण हे क्रीडांगण आणि क्रीडा नगरी फक्त त्यांनाच उभं करते. संघर्ष कष्ट आणि प्रयत्नांची नशिबाला बदलवून टाक. अरे नसेल मित्र हातावरती नशिबाची रेख
तुझ्या परिश्रमानं आज ती बदलवून टाक. कारण हातावरती नशीब शोधणारे आहेत ना, कधी कधी सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला पण दिसतात. मग ते नशीब त्यांचं देखील असतं ज्यांचे हात देखील नसतात. तर मग कष्ट, प्रामाणिकपणा या दोन गोष्टी आयुष्यात लॉट्स ऑफ इम्पॉर्टंट आहेत. लेफ्ट आर्म सीमरला अर्ध्या विकेटवर टाकलाय, हा पाठवलाय. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फल वो पर बोलता है. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. काही का शांत होता दांडाखाडीचा संघ, आता डोकं वर काढलाय, बॉल पाठवला बॅकवर्ड स्कोर लेग सीमा पार केलाय. दांडाखाडीनं पहिला वार आला षटकार आणि या षटकारानं स्कोर फ्लॅग होतोय. टीमची टोटल धाव फलकावरती 9 ऑन दी बोर्ड, बिनबाद 9. हा देखील अर्ध्या विकेटवर तो पण चालला सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आला. नंबर 4 कम ऑन टीचर. षटकार चौकार हे क्रिकेट आहे जे क्षणात बदलतं. म्हणून हारलात जिंकलात फरक काय पडतं. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. मैदानावरती तुम्ही लढताय कसं ते फार 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 महत्वाचं. इथे देखील फटका चांगला, समोर लॉंग ऑन, कॅच कठीण आहे, होईल का. ग्रेट ट्राय आणि टिपलाय. आजच्या रात्रीतील एक अविस्मरणीय आणि नजरेच्या कॅमेऱ्यात कैद करावा असा झेल. फिल्डर्स डीप मध्ये उपस्थित होतं. साहिल त्यानं घेतली कॅच. आता झालेली वाडवळची स्पर्धा, चॅम्पियन झाली टीम. त्या टुर्नामेंटचा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट होता साहिल. त्यानं घेतलेली कॅच तुमच्या समोर. लॉंगॉनला बॉल हवेत. हम हार बाजी जीतते जीतते रह गए, हम कोशिश करते रह गए और थोड़ा और मेहनत करते गए. आणि फायनली बॉटम लाईन ऑफ दी एंड त्याच्या हातामध्ये बॉल टिपलाय, झेल संपलाय खेळ. विकेट आली पहिली टीम उज्ज्वल स्पोर्ट्स मथाणे संघासाठी. फर्स्ट विकेट ऍड झाली आहे. न्यू बॅटर्स मैदानावरती इंटर झालाय. मुकम्मल नहीं सही अधूरा ही रहने दो, इश्क है कोई मकसद तो नहीं, इसे एक तरफा ही रहने दो. पहिला डाव सुरू आहे ना तोपर्यंत ही कहाणी एकतर्फी राहील. मग मॅचचा दुसरा डाव जसा सुरू होईल, संघर्षाची आग आणि चिंगारी आणि त्या चिंगारीचा वणवा व्हायला या डोंगर माथ्याशी जास्तीचा वेळ लागणार नाही. कारण राजे शिव छत्रपती क्रीडांगण ज्या नावामध्ये संघर्ष, साम्राज्य, शौर्य, त्याग, पराक्रम सारं काही आहे, त्या स्पर्धेमध्ये तर आपण आहात ज्या स्पर्धेचं नाव शिवनेरी चषक. 13-1 बाद. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला. प्रतीक अजूनही त्याचं खातं मैदानावरती त्याला खोलायचं आहे. अंतिम बॉलचा खेळ मॅन्डेनची पॉवर प्ले मधला बाकी आहे. 13 लॉस ऑफ 1. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 43 धावा दाखवतं. बॅटच्या समोर टाकलाय यॉर्कर आणि बॅट अँड बॉलचा स्पर्श झालाय का, बॅट खाली ड्रॅग झाली आहे का, सगळे अपील झालं आणि फायनली अंपायरनं सांगितलं नॉट आउट. षटक संपलंय मैदानावरती नंबर 2 आणि 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 13. एस डीजे प्लीज. धावफलकावरती धावा झाले आतापर्यंत 13. अजूनही खूप काही या मॅच मध्ये बाकी आहे. पलटवार करणं आता गरजेचं बॅटिंग टीमला. कारण येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये कमीत कमी इथनं 45 ते 40 आला पाहिजे, जेणेकरून टार्गेट सेट होईल 55+. अब तक 56 तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. लेफ्ट हँड राऊंड विकेट पहिला टाकला होता कॉरिडॉर मध्ये, बॅट्समनच्या रेंज पासून थोडासा दूर.
एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 14 धावा. की मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता यावी, कधी क्षितिजा पलीकडे जाण्याची तयारी ठेवता यावी धमक मनगटात की विजय केसर गुलाल उधळण्याचा तोपर्यंत तत्व आणि अस्तित्वाची लढाई ही स्वतःला लढता यावी. आज दांडाखाडीला ते करायचं, आता नाही तर परत कधी नाही. कारण जर इथे पराभव वाटायला आला, वर्षाला दिवस अगदी जितके येतात ना त्यामधून 8 दिवस बाजूला सोडून पूर्ण वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल. कारण 8 दिवस रंगत सफाळेचं शिवनेरी चषक. फटका फर्स्टला मिस्टामिंग आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर कॅच होईल का नाही. अजून एक झेल सुटलाय आणि त्या सोबतीनं मिळाले धावा. या ठिकाणी दोन धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 ऑन दी बोर्ड. 16ला 1. हा मागचा बॉल लॉफ्ट करायचा होता आडव्या बॅटनं. बॅटच्या अगदी टोला लागल्यानंतर फ्लाय झाला होता. शॉट कव्हरला कॅच तिकडे झाली आहे ड्रॉप. त्याचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. एक्झॅक्टली घडलं का, बॉल वरती पोहोचले नव्हते. जे रेंज डिस्टन्स कव्हर करायचं होतं ते करता आलं नाही आणि तदनंतर झेल झाला. धरणीला दान, फलंदाजाला मिळालं जीवनदान. बॉल तयार. यश चौधरी बॅटच्या समोर पुन्हा एकदा शॉट कव्हर. तोच खेळाडू आणि तोच रिप्लाय. पुन्हा एकदा सुटली आहे कॅच. करे तो क्या करे. अगदी हा प्रश्न मैदानावरती अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. एका बाजूला टीम 30-11 श्री जागमाता रावळे आणि त्यांना फाईट करेल टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसेल आई आशापुरी एडबन. आणि या मॅचचा विजेता संघ फाईट करेल केळवा 11ला. चला टीम एडबनचे कॅप्टन, रावळेचे कॅप्टन, टॉस साठी तुम्हाला तयार राहायचं. धावफलक 18ला विकेट गेलेली आतापर्यंत 18ला 1 बाद सध्याची तर या मॅचचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार. इथे फटका लाजवाब. व्हॉट अ शॉट इज दॅट. आला षटकार. तो द्या तुम्हा सगळ्यांचा आभार. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि खरं तर वशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा. आणि या सगळ्या माता भगिनी आपल्यातून रजा घेतात. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, तुमचं सातत्यानं आशीर्वाद आणि या स्पर्धेला भेट ऑलवेज प्रार्थनीय असते. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया. ऑनगोईंग मॅच मध्ये प्रतीक त्याची जातीय विकेट आणि धक्का लागलाय 24 वरती. नंबर 2 24 लॉस ऑफ 2 विकेट. यष्टी रक्षकांना टिपला झेल बिहाइंड द विकेट. आणि तदनंतर आली विकेट नंबर 2. ग्रामीण क्रिकेटचा थर्रार तुम्ही सध्या अनुभवताय. उद्या भिवंडी विभागातून टीम्स खेळताना दिसतील. शहापूर बेल्ट उद्या खेळताना दिसेल. उद्या पालघरच्या संघांना तुम्ही या मैदानावरती खेळताना पाहाल. तर आवर्जून यायला विसरू नका. उद्या देखील चांगल्या मॅचेस तुमच्या भेटीसाठी येतात. म्हणजे माझं आणि पूर्ण सफाईकरांचं लक्ष तर लागलं नेक्स्ट मॅच कडे. आई आशापुरी एडवन वर्सेस 30-11 टीम श्री जागमाता रावळे. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे तर कॅप्टन्स आपण रेडी राहायचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॅटच्या समोर मैदानाच्या चाललाय बाहेर की आत. व्हॉट अ ग्रेट कॅच. जसा बाहेर लँड होईल वाटलं तिकडे फ्लाइंग कॅच आणि आली विकेट. जशी टीम आरसीबी ला ट्रॉफी मिळाली त्यासाठी टिपलेला झेल तो त्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट राहिला. इकडे देखील काही क्षणात वाटलं की षटकार येतोय बट द तिकडे टिपलाय. एक लाजवाब असा झेल. मुवमेंट शिफ्ट होत आहे. आता टीम उज्ज्वल स्पोर्ट्स मथाणेच्या बाजूनं कारण धीरज बाद झालाय 0वरती. या कॅचचा ऍक्शन रिप्ले आपण पाहू. डीप मिड विकेटला
कशा प्रकारे हा झेल झाला, बॅटच्या समोर लॉफ्ट केलं, जसा बॅटवर आला वाटलं की षटकार जाईल, मिड विकेटला गॅप होता, फिल्डर दूर होते, रनिंग स्टनिंग आउटस्टँडिंग अँड फॅब्युलस कॅच. क्षेत्ररक्षक तिकडे होते दीपेश. व्हॉट अ ग्रेट कॅच. उडता दीपू पाहायला मिळालाय. पाहतच राहावं. अगदी असा हा झेल. आणि कॅच ज्यावेळी सोशल मीडियावरती व्हिडिओ स्वतः दीपेश आपल्या कॅप्शनला टाकेल ना, त्याला एक लाईन टाकायला हरकत नाही आहे. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज है, तू मेरी दिलरुबा. दीपेश राऊत यांच्याकडनं दीपेशला या झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मागचा ऍक्शन रिप्ले दोन्ही फ्रेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. उडता दीपेश त्यानं टिपलेलं एक फ्लाइंग स्टनिंग आउटस्टँडिंग कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सध्या तरी बॉल होता यार, इथं बॅटच्या समोरून अगदी उसळी घेताना दिसला होता. बॉल मिसफील्ड झाली आहे. एक सिंगल मेल, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले पुढे. 25 धावा धावफलकावर. सफाळ्याचं क्रिकेट खरंच खूप बदलू लागलंय. आता सफाळे क्रिकेटकडे ना पूर्ण पालघरचं लक्ष सध्या लागलेलं असतं. सर्वाधिक मोठं पालघर जिल्ह्यात ग्रामीण क्रिकेट कुठे खेळलं जातं तर त्या सफाळा परिसर आणि त्याच सफाळा नगरीमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा तुम्ही सातत्यानं पाहता. आवर्जून त्यामध्ये उल्लेख करू आपण रॉकी ग्रुपचा, शिवनेरी चषकाचा, याच मैदानावरती होणाऱ्या चाफेवाडी चषकाचा, याच मैदानावरती अगदी कृष्णा सातपुते सारखा गॉड ऑफ टेनिस क्रिकेट तो देखील खेळून गेला. आवर्जून कृष्णा सातपुते, ऋषी वैद्य, SP वर्सेस डिंगडॉंग यांच्यातल्या झालेल्या रायव्हलरीज, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकातील मॅचेस असतील, सुप्रीमो ट्रॉफीतल्या लढाया असतील, ऑलवेज पाहण्याजोग्यात. आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात खरं तर कृष्णा सातपुते कधी संघात कधी संघाच्या बाहेर दिसतो. खरं तर हे कोणत्याही क्रिकेटरच्या आयुष्यात ना बॅड पॅच येतो. अगदी अंडर-19 त्या सोबतीनं T20 ODI या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मालिकावीर घेणारा युवराज, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगेल. फटका फसलाय, समोर लॉंग ऑन, क्लिअर होईल का? वाऱ्याच्या लाटांवरती स्वार नाही झालाय, समोर लॉंग ऑन आहे तयार, टिपलाय झेल, एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि तदनंतर युवराजच्या कहाणीकडे पलटू. आपण चर्चा करत होतो युवराज सिंग या विश्वविजेत्या जगजेत्या खेळाडूबद्दल. आजही भारतीय टीम तसा अष्टपैलू खेळाडू शोधतीये पण तो सापडत नाहीये. कारण जगात युवराज एकदाच बनतो, जगात जॅक कॅलिस एकदाच बनतो. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा अगदी क्रिकेट कोणतंही असू द्या, एखादा खेळाडू जो स्वतःचं स्टँडर्ड सेट करतो त्यानंतर ती जागा घेणं कठीण होतं. जसं गॉड ऑफ क्रिकेट अगदी एकदाच होतो. त्याच युवराजनं ना त्याच्या अगदी चांगल्या प्राईम टच फॉर्मच्या काळात रिवायटल एका कंपनीसाठी ॲड केली आणि त्या ॲडमध्ये पहिलं स्लोगन लाईन्स अशी होती, जब तक बल्ला चलता है तब तक थाटा. आणि त्या रिवायटल कंपनीसाठी ॲड युवराजनं तेव्हा केली ज्यावेळी आधीच्या IPLच्या पर्वात सर्वाधिक महागडा खेळाडू 27 लाखात युवराजची बोली लागली होती. आणि तदनंतर मात्र त्याच युवराजला नेक्स्ट इयर IPLच्या बेंचवरती बसावं लागलं. कॅन्सर सोबत अगदी संघर्ष करून रक्ताची उलटी मैदानावरती झाली, फिजिओ ग्राउंडवरती आले, म्हणाले की जीवाला धोका आहे. तदनंतर त्याच युवराजने एक उत्तर दिलं, जर सीमेवरती जवान देशासाठी शहीद होऊ शकतो तर युवराज रक्ताची उलटी झाल्यानंतर देशासाठी का खेळू शकत नाही. तदनंतर त्याचं डेडिकेशन, लेवल ऑफ दी क्रिकेट पाहिलं. कॅन्सर सोबत 2 वर्ष संघर्ष करत राहिला, पुन्हा क्रिकेटच्या पटलावरती आला. मात्र त्याचा फॉर्म, त्याचा संघर्ष सुरूच होता आणि IPLच्या स्टेजवर सर्वाधिक महागडा विकला गेलेला खेळाडू IPLच्या बेंचवरती देखील बसताना दिसला. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकं, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो. सकाळ झाली ना स्टेशनवरती न्यूजपेपर 7 रुपयाला विकला जातो, रात्र झाली ना 8-8:30ला सकाळी भाकरी बांधायला किलोच्या भावात, त्याच भावात रद्दीनं विकला जातो. ये दुनिया झुकती है जनाब, सिर्फ झुकाने वाला चाहिए. 30 लॉस ऑफ 4, 30 ला 4. दीपेश तयार बॉलिंग ट्रॅकवर, मागच्या बॉलवरती आला होता नंबर 4, पहिल्याच बॉलवरती ही मानशूच्या बॅटमधून. 30 लॉस ऑफ 4. बॉल तयार, बॅटच्या समोरून फिरला, वॉट अ बॉल. लेफ्ट आर्म सीमरचा जो लेग कटर राईटी बॅट्समन साठी तो अगदी इथेच पडायला पाहिजे. जणू काही एखादं कॉइन तिकडे सेट केलाय आणि त्या कॉइनच्या जोरावरती इथे गोलंदाजी करताना सध्या हा बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याचं नाव सध्या दीपेश. ग्रेट बॉलिंग, खूप चांगला स्पेल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका ऑन साइडला, आता टप्पा चुकलाय, विस्फोट ठरलाय, बॉल गेला सीमा पार. अंपायर लाला सरांचा इशारा आलाय, आला षटकार.
मथाने टीम फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते सध्या, जिकडे क्वालिटी आहे अगदी सध्या ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळतात. कॅचेस लाजवाब टिकले गेलेत, काही ड्रॉप देखील झालेत. सगळं काही होतं क्रिकेटच्या पटलावरती. या मॅच मध्ये सगळी कहाणी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, धाव फलक, एक्स्ट्रा न पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 37 धावा. इथे टप्पा पडलाय, फायनली आता बीट केलाय. हा आलाय आपण पाहताय या ठिकाणी डॉट बॉल. 37 ला 4 वरती सध्या धावफलक थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली होईल मॅच. 55 कमीत कमी त्याची चर्चा सुरू आहे. हा चाललाय मिड विकेटला, फिल्डर आहे, टीपला गेलाय झेल, संपलाय खेळ. अवधूत बॅक टू डग आउट. ला 5 बाद. सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस, लास्ट अँड ऑफिशियल कॉल. टीम एडवन आणि रावळे कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचं. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला दिली जाईल 2 रनची पेनल्टी आणि ऑपोजिशन टीमला टॉस विन घोषित केला जाईल. रूल्स आर रूल्स बदलने नाही चाहिए सूर्या. टीमची टोटल 37 ला 5. न्यू बॅटर्स थोडंसं लवकर येत चला, कारण आपण टायमर सेट करतोय आणि अगदी इथे अजून 1.5 मिनिटं बाकी आहे. त्या 1.5 मिनिटांच्या आतमध्ये खेळता येणारे 3 बॉल पूर्ण होणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. टीम उज्ज्वल स्पोर्ट्स मथाणे तुमच्यासाठी 4 बॉलचा खेळ बाकी आहे, कारण पहिला वाईड आला. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. हा देखील अर्ध्या विकेटवर होता, ऑन साइडला खेचलाय. अजून एक जाईल का? विकेट नाही. आता झेल सुटलाय आणि बॉल बॉल बॉल. चला तिकडे आपले स्वयंसेवक आहेत, स्वतः टीम देखील आहे. जर अंपायर्सला वाटलं तर आपण बाउंड्री चेक करूयात, बट फायनली ऑल इंडियर्स स्वतः बॅटिंग टीम देखील तिकडे आहे. चला काही टेन्शन नाहीये, म्हणजे 2 कंप्लीट झालेत आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 39 वरती. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, अगदी जागीच ब्रेक आणि तदनंतर यू टर्न घेत इकडे थ्रो केला. चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्री सेफ आहे. धाव फलक 2 ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये स्कोर जाऊन पोहोचलाय धाव फलकावर 39. अजून एक आला डॉट बॉल आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. प्रोजेक्टेड स्कोर 12 आल्या तर 55 बनतील. इथे फटका फसलाय, हा देखील मिड विकेटला बॉल. ओ कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. मिळाले त्या ठिकाणी 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाणारा टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 2 ने पुढे फ्लॅग होत असताना धावफलक स्कोर कार्ड वरती 41. अजून एक चांगला बॉल आणि बरोबर 6 सेकंद बाकी राहत या ठिकाणी हे षटक पूर्ण झालं. फायनली आला थ्रो, रनआउट आणि बरोबर शार्प. खरं तर 2 सेकंद बाकी राहत हे षटक फिनिश झालं. म्हणजे आता 5 फिल्डर्स तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. षटक संपल्या मैदानावरती 5वं. धावा झालेत 41 आणि रनआउटच्या स्वरूपात इकडे विकेट देखील जाणार आहे. 42 धावा बनायला पाहिजे. स्कोर जरा थोडं करेक्शन करा ऑनलाईन स्कोरर, कारण जर आधी 41 होते तर आता सिंगल ऍड झाली आहे. 42 बनायला पाहिजे. ओके, क्लिअर करून घ्या आता. 42, 42 ला 5 आणि विकेट एक आज अजून ऍड होईल. 42 ला 6 बनायला पाहिजे. येस, सगळं आता ऑल सेट आहे. ऑनलाईन अपडेट आणि मॅन्युअल स्कोरर दोघांमध्ये करेक्शन झालंय. 42 लॉस ऑफ 6. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. इथे कमीत कमी 13 ते 14 ज्या 55-56 ची चर्चा आपण करत होतो तिथपर्यंत पोहोचायला टीम तयार आहे. बट जर का हिमांशूची बॅट लागली ना, इथनं 60 धावा देखील जास्तीच्या दूर नाही आहेत. 42 लॉस ऑफ 6. 42 ला सध्या 6 विकेट्स गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली होईल मॅच. फटका इनफिल्डच्या वरनं काढला, कॅचचा कॉल, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. मिळालं जीवनदान. या मॅच मध्ये 4 चांगल्या कॅचेस आलेत आणि 4 ड्रॉप देखील झालेत.
चला आहिर शेठचं आगमन झालंय. नयन शेठ केणी यांचे भाचे आहेत. ताईचं पण आगमन झालं. वेलकम ताई, आपलं देखील हार्दिक स्वागत. तेच म्हटलं अजून आहिर बिंदास कसा फिरतोय, मागे पूर्ण बॅकअप आहे, अख्खा सपोर्ट सिस्टीम सोबत घेऊन आला. 43 लॉस ऑफ 6. टप्पा पडला इन कटर वॉट अ बॉल. चला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आला डॉट बॉल. एक गोष्ट ना आयुष्यात नेहमी स्वतःला सांगा, तुम्हारी जीत किस्मत तय नहीं करती, बल्कि तुम्हारी काबिलियत तुम्हारी जीत तय करती है. इथे स्वतःला जितकं घासाल, स्वतःला जितकं सिद्ध कराल, मैदान में पसीना बहाते क्रिकेटर जो खिलाड़ी उन्हीं खेल के मैदान में सफलता मिलती है. अजून एक डॉट बॉल. साहिल खूप चांगली बॉलिंग करतोय. आणि क्रिकेटमधील पराभव आहे ना, कधी मनातून घेऊ नका, जेणेकरून एका वेळची भूक नाहीशी होईल. पण त्या पराभवाला मनाला इतकं लावून घ्या की दुसऱ्या वेळी विजयाची भूक मैदानावरती नक्की वाढली पाहिजे. 43ला 6 बाद. अजून 3 बॉल, कमीत कमी 2 मोठे फटके पाहिजे, अन्यथा उज्ज्वल स्पोर्ट्स मथाणे हा सामना एका हाती घेऊन जाल. 47च्या टोटलवरती मॅच खतरनाक झाली होती. रॉकी ग्रुप वर्सेस एडवनच्या दरम्यान. अपील अपील टप्पा पडलाय. स्क्वेअर लेग अंपायर्सकडे अपील करत राहाल, आउट मिळणार नाही. मेन अंपायर्सकडेच करावं लागेल. बॅटला लागलाय बॉल आणि भागेशच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं, त्याच्या खेळाडू वृत्तीचं देखील व्हायला पाहिजे कौतुक. आणि त्याच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटला देऊयात आपण शिवनेरी चषकाचा क्रिकेटचा सलाम. फलंदाज बाद 0वरती. त्रेचाळीसला 7. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलवरती काय, त्याचं उत्तर काही क्षणात या मैदानावरती आपल्याला मिळेल. मोमेंटम शिफ्ट झाला. मागच्या 2 ओव्हर पासून रन्स मैदानावरती थांबलेत. इथे वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. सध्या आपण पाहता 44. आता अर्ध्या विकेटवरती आहे. हा जसा पडला ना, त्याच्यावरती मोठा फटका हा तर ठरलेलाच होता. खराब बॉल आणि त्याच्यावरती आला 4. खूप चांगली बॉलिंग केली आणि आता फायनली शेवट झाला या ठिकाणी गोड. लास्ट बॉल वरती विकेट आली आहे. क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालं त्या ठिकाणी बाद. डाव संपलाय मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 48 आणि 49 लक्ष या मॅच मध्ये पार करायचं आहे. 49चा रनचेस. त्याआधी आपण बोलूया टॉस कडे. आणि जसं टॉस होईल, उत्कर्ष पाटील त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडलं जातील. टॉस टाइम. दोन्ही टीम्स रेडी आहेत. एडवन त्यांच्या विरुद्ध टीम रावळे. इट्स ओव्हर टू यू उत्कर्ष अँड टॉस बॉक्स. आणि मॅचला जशी सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये पालघर जिल्ह्यातील येणारा एक दमदार आवाज उत्कर्ष पाटील आपल्यासोबत. धन्यवाद.
तुषार भगत या तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस आपण इथून करणार आहोत. तुषार भगत यांना विनंती करतोय की आपण या. 1 मिनिट थांबवतो उत्कर्ष. फक्त तुषार भगत नाही, काल्या शेठ नावापुढे शेठ लागलं पाहिजे भाई. काल्या शेठची पण एक टॅगलाईन आहे, मॅटर कितना भी बडा अभी ठीक कर देता हूं. कालच्या रात्रीचा विषय तुम्ही पाहिला असेल. फक्त 2 मिनिटांमध्ये काल्या शेठची एंट्री आणि मॅटर क्लोज. येस, इथे मात्र आलेत आता. कॉल आहे तो म्हणजे एडवनचा. एलसीज कॉल अँड इट इज हेड. थँक्यू, धन्यवाद. आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. टॉस मात्र इथून जिंकला निहिलने. नील एकंदरीत मागचा सामना खूप चांगला, जिथे सुरुवातीच्या काळाला अडचणी आल्या त्या अडचणींना मात दिली आणि त्यांना एका मोठ्या संघाला गार केलं. आता इथून प्रतिस्पर्धी संघ एडवण आहे, त्यांच्याकडे देखील खूप चांगली स्ट्रेंथ आहे, ज्यांनी गोलंदाजीनं सामना आपल्या बाजूला अनेक वेळा फिरवताना पाहिलं, जिथे मृदुलचा वेग आहे. परंतु तुमच्या संघाने देखील चांगलं क्रिकेट दाखवलं. टॉस जिंकलात, एकंदरीत तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू पहिले. निश्चित स्वरूपात तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. फार वेळ नाही घेत, सेकंड इनिंगला देखील सुरुवात होते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. ओमकार शेटे सरांचा आवाज आपण ऐकतात. अगदी वाकळण इथून मात्र एक लांबचा प्रवास करून सातत्याने शिवनेरी चषक ज्या ज्या वेळेला येतं त्यावेळेला व्हॉइस ऑफ वाकळण, ज्यांना तोड नाही, ज्या पद्धतीने त्यांचं समालोचन आहे, खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची मागणी असते आणि ते ओमकार सर आमच्या साथीने आहेत, चांगल्या पद्धतीने रिझवतात. शिवनेरी चषकामध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतायत अमित पाटील यांना आणि त्यांच्या साथीनं फलंदाज आहेत साहिल चौधरी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 36 बॉल 49 धावेंचं हे टार्गेट. जिथे आपण पाहतायत साहिल चौधरी हे फलंदाज आहेत. भरपूर फॉर्मात जी वाडवळ प्रीमियर लीग झाली पुरापाडा विरार येथे, मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्याच्या नावी राहिला तो सध्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. भरपूर आत्मविश्वास आता एक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झाला असेल, कारण तुम्ही मागीलच स्पर्धेमध्ये ज्यावेळेला सिरीज घेता त्यावेळेला तुमची एक आत्मविश्वासाची लेवल थोडीशी वर जाते. त्यावेळेला मग क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला एक जबाबदारी घ्यावी लागते की संघासाठी आपण काहीतरी महत्त्वाचे घटक आहोत. कारण मागील स्पर्धेमध्ये जो तुम्ही खेळ केला तोच खेळ आता उज्ज्वल संघ मथाने या संघाकरिता महत्त्वाचा राहील. एका बाजूला आपण पाहतात साहिल, एका बाजूला अमित, स्ट्रायकिंग एंडला अमित अण्णा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू. 6 बॉल 6 षटकार तेही त्याने खेळलेत वसई चिमाजी अप्पाच्या मैदानात आणि तो आता दाखल झाला उज्ज्वल संघ मथाने या संघाकरिता. यश चौधरीची इन्स्टावरची व्हायरल झालेली रील, खऱ्या अर्थानं उज्ज्वल संघ मथाने हे फक्त संघ नाही तर त्यांचा फॅमिली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत त्यांनी गावाचा देखील उल्लेख केला, संघातील वरिष्ठ खेळाडूंचा उल्लेख केला आणि त्यात संपूर्ण वरिष्ठ खेळाडू देखील ते आलेत. खूप चांगली स्पर्धा त्यांची देखील झाली. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती अवधूत दांडेकर. पहिलाच बॉल अमितच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना शिवनेरी चषकाचा हा शिवनेरी षटकार 6 धावा. अगदी आपण पाहतायत क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले जरूर, परंतु बॉल नाही थांबला. पहिल्या बॉलवरती षटकार. यावर आपण पाहतात स्क्वेअर ऑफ द विकेट. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलनं डीप पॉइंटला बॉलला ढकललंय. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच 2 बॉलवरती आता धावांचा वेग वाढलाय. नाव आहे अमित पाटील आणि जबरदस्त बॅटिंग करतात उज्ज्वल संघ मथाने. आपण मी जो उल्लेख केला की फक्त संघ नाही तर एक त्यांची फॅमिली आहे, जिथे जितेंद्र म्हात्रे सर देखील दाखल झालेत या स्पर्धेला बघण्याकरिता. त्यांचे तन्मय आहेत जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा खेळाडू म्हणून खूप चांगली भूमिका त्यांची असते. संघाचं मत आदेश आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सध्या 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रन झाले 10. 6 षटकांचं क्रिकेट 49चं माफक टार्गेट ठेवलं उज्ज्वल संघ मथाने या संघासमोर आणि यावेळेला सुरुवातच अगदी केलंय झंझावती. नाव आहे अमित पाटील.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पहिल्या 2 बॉलवरती तुम्ही चांगले फटके खेळलेत. याही वेळेला तिसऱ्या बॉलवरती प्रयत्न तोच राहिला. तो प्रयत्न राहिला इथे मात्र अपयशी. डॉट बॉल. बघा ॲक्शन रिप्ले. थोडासा बॉलने उसळी कमी घेतली. अमित पाटील एक्सपेक्ट करत होते त्या उंचीला बॉल नाही आला आणि तदनंतर जो पुलचा फटका खेळायचा होता तो असफल ठरला. षटकातील पुढचा बॉल. अवधूत दांडेकर तयार. या बॉलला काय फटका खेळलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रेट बॅटनं आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडने येणारा तो बॉल होता. त्यावेळेला आपण पाहतात हा फटका जिथे खूप चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं. फेकी आली आणि आता साहिल जो फलंदाज संपूर्ण चर्चेत आहे उज्ज्वल संघ मथाने या संघाकरिता तो दाखल झालाय. मागील स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज या सगळ्या गोष्टी त्याच्या नावी आहेत. आता एका वेगळ्या कॉन्फिडन्सनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांच्या समोर गोलंदाजी कुठल्या पद्धतीची होईल. खूप चांगल्या पद्धतीचे कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाले उज्ज्वल संघ मथाने या संघाच्या माध्यमातून. आणि आता फलंदाजीसाठी पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग जी दाखवली अमित पाटीलने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला पहिलाच बॉल. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. जिथे आपण पाहतात प्रणय बारी कुठली चुकी करत नाही. त्यांच्या हातांची ओंजळ इथे योग्य राहिली आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 1. जो खेळाडू मागील स्पर्धा गाजवून आला तो फलंदाज या स्पर्धेमध्ये शून्यावरती बाद झाला. यालाच तर मित्रांनो क्रिकेटचा खेळ म्हणतात. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयानं मिळतं. संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. अगदी त्याच पद्धतीनं मागीलच हप्त्यात ज्याने सिरीज घेतली तो आता या रात्रीमध्ये 0 वरती बाद झालाय. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. फलंदाज बाद. विकेट गेलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्स यांना. आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये यश चौधरी. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती डावकोरे हाताचा फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारा तोच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला. एका बाजूला यश यात एका बाजूला अमित यात. अमितनं धावा केल्या त्यानंतर आपण पाहतात दुसऱ्या एंडला गेल्यानंतर आता धावा मात्र येत नाही आहेत. जिथे धावांची गती तपासून पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रन झाले 11. 11ला धक्का लागला 1. शिवनेरी चषकाची तिसरी रात्र. उद्याच्या दिवसात एक गाव एक संघ ओपन मध्ये खूप चांगले क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील अनेक खेळाडू आणि तदनंतर चांगले प्रेक्षक या स्पर्धेला भेट देतील. बघा पहिला सामना आहे तो म्हणजे सुरई विपक्षात धाकटी डहाणू. तदनंतर बोरशेती विपक्षात RCC पेठ. या अशा अनेक संघ आपल्याला पाहायला मिळतील. टेंभिवली असे आराध्य 11 आहेत. टेंभिवली विपक्षात धाणीव हा संघ खेळणार आहे. आणि जिथे आपण पाहतात झाई आणि आराध्य 11 गोरसई बी विपक्षात झाई. ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा खूप गाजली. कालच्या दिवसात त्यांनी देखील तिथे फायनलचा मान मिळवला. आणि जिथे आपण पाहू शकता आता ते दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती चिराग. पहिलं षटक. पहिल्या षटकाचा ज्या वेळेला खेळ संपतोय 11ला 1 आणि आता चिराग आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. अमित समोर कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. ज्या अमितनं पहिल्या षटकात धावा शोधल्या वेगानं आता तो अमित पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकात दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. चला थोडं स्पीडअप करा. तुमच्याकडे 19 मिनिटं आहेत. त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात 4 षटकं परिपूर्ण हाताळायची आहेत. जर ती नाही झाली तर 6व्या षटकात एक खेळाडू मध्ये येईल. षटकातील पहिला बॉल. यावेळेला अमितचा फटका फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याची प्रयत्न जरूर केला आणि त्यावेळेला ट्रॅपमध्ये फसला अमित पाटील ज्यानं मागील षटकात बॅटिंग चांगली केली परंतु या षटकात त्याला निश्चित स्वरूपात थोडासा चेंडू कन्व्हिन्सिंग लाईनवरती हाताळला आणि वेग कमी दिला असताना टॉपेज घेत फलंदाज बाद होतात. गॉन.
च्या आतमध्ये न्यू बॅटर तन्मय दाखल झालेत. 29 बॉल आणि 29 बॉल मध्ये 38 धाव्यांची गरज. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षक आतापर्यंत या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं इथून प्रतिसाद देत आहेत, कारण सफाळे गटाचं क्रिकेट आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल, बॅटची कड होती. यश चौधरी रन घेण्याच्या प्रयत्नात होते. आता काय घडलंय, तन्मयनं सरळ नकार दिलाय. आता जिथे आता यश चौधरी नाराज आहेत. एका बाजूला डगआउटमधनं अनेक मेसेज येतात तन्मयला की हा रन व्हायला हवा होता, नाही झालाय. येणाऱ्या काळात आपण पाहतात प्रत्येक डॉट बॉल तो थोडासा त्रास देणारा राहील. रनचेसमध्ये आपण पाहतात एक एक रन फार महत्वाची आहे. ही रन घेण्याची संधी झाली असती म्हणजे ऑलमोस्ट तो रन झाला असता, परंतु त्यावेळेला यशला नकार दिलाय तन्मयने. पहिलाच बॉल खेळत होते. आता 28 बॉल आहेत. 28 बॉलमध्ये रन करायचे 38 या मॅचला जिंकण्याकरिता. आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फटका चांगला खेळला, थ्रू द कव्हर्स बॉलला काढले. वन बाउन्स न बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. शिवनेरी चषक आज खऱ्या अर्थानं आपण पाहतात सफाळे क्रिकेटमधील एकमेव नाईट स्पर्धा, आणि या स्पर्धेची देखील भरपूर चर्चा होत असते. आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदगडीपाडा विराथन हे खऱ्या अर्थानं मैदान आज दुमदुमते मागील 3 दिवसात. सेन्सिबल क्रिकेट. मागील बॉलवरती तुम्ही खेळलात चौकार, या वेळेला स्ट्राईक रोटेट केली. हे क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं. चांगल्या बॉलचा सन्मान तोही तुम्हाला करणं येणं गरजेचंच आहे, आणि सध्या ते पाहायला मिळालं. यश चौधरीकडनं भरपूर अपेक्षा आहेत. उज्ज्वल संघ मथाने या संघाच्या डगआउटनं अनेक संख्येनं आज मथाने संघाचे देखील समर्थक आलेत. त्यांना या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात विजयीपद मिळवायचं आपल्या गावासाठी आणि गावातल्या खेळाडूंसाठी. यावेळेला फटका खराब खेळण्याचा प्रयत्न, आणि तदनंतर फलंदाज इथे यश चौधरी सध्या इथे बाद होतोय. मोठा मासा गळाला, काही गरज नव्हती या फटक्याची. मॅचच्या कंडिशनला तुम्ही घेऊन कसं खेळता? ज्यावेळेला तुम्ही जिम्मेदार खेळाडू असता त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवगत असणं गरजेचं आहे. बघा 25 मध्ये 33 फार मोठं इक्वेशन नव्हतं, परंतु त्यावेळेला यशने या मॅचला लवकर संपवण्याचा प्रयत्न केला तर खरा, परंतु आता त्या प्रयत्नात ते सापडलेत. अगदी यष्ट्यांचा वध ॲक्शन रिप्ले. लाईन ऑर लेंथनं मेंटेन असणारी गोलंदाजी, काय गोलंदाजी केली चिरागनं. फलंदाज इथे बाद होतात. यश चौधरी हताश, हतबल, निराश मनानं. डगआउटमध्ये शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स. अगदी टाचणी पडेल त्याचा देखील आवाज येईल तिथे. उज्ज्वल संघ मथाने संघाचा डगआउट नाराज आहे, कारण त्यांचा यश चौधरी मुख्य खेळपट्टीवरती त्यानं आता शरणागती पत्कारली, आणि नवीन बॅटर दाखल देखील झाले निहार पाटील. तन्मयकडनं आता एका चांगल्या इनिंगची फार गरज आहे. उज्ज्वल संघ मथानेला एका बाजूला दांडाकाडी संघ सांगतोय की आम्ही बॅटिंगने जरी 49 धावा ठेवल्या असतील, परंतु गोलंदाजी आमची ताकद आहे, आणि गोलंदाजी आम्ही अशी करतो की प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा असला त्यांना देखील आम्ही गार करू शकतो. आणि सध्या तीच गोलंदाजी चिरागची आहे. बघा या षटकात त्यांनी 5 बॉलचा खेळ केला. 1 चौकार येत असताना देखील आतापर्यंत फक्त 5 रन. याही वेळेला टोक क्रशर येता क्षणी निहार यांची दांडी 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 गुल. फलंदाज बाद. येता क्षणी विकेटचा पतन. फलंदाज निहार बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू पीके साऊंड. सुभाष कदम खूप चांगल्या पद्धतीनं अगदी आपल्या कामाशी एकनिष्ठ आहेत. संध्याकाळच्या सत्रापासून खूप चांगली सॉन्ग प्रेक्षकांना अगदी हसत खेळवत त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता आपण 11:40 पोहोचलो, आणि अतिशय चांगलं क्रीडा पोषक वातावरण त्यांनी तयार केलं. परेश मंडपन डेकोरेटर्स यांनी मात्र खूप चांगली फ्लड लाईटची अरेंजमेंट. अनेक सारे खेळाडू परेश दादांना भेटले. त्यांनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीची लाईट आहे, मुख्य खेळपट्टीवरती खेळायला एक वेगळं परमसुख मिळतं, आणि चांगल्या पद्धतीनं. चला थोडं स्पीडअप करा, वेळ महत्वाची आहे. नवीन फलंदाज स्वप्नील दाखल झालेत, आणि फलंदाज जे बाद झाले निहार त्यांच्यासाठी तो चेंडू
अनप्लेएबल. 24 बॉलमध्ये रन करायच्या 33. मॅचला जिंकण्याकरिता एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने अडचणीत यायला लागलाय. 16 वरती धक्के लागले 4, परंतु त्यांच्याकडे त्यांचा भरोशाचा पॅकेज, त्याचं नाव आहे दीपेश, तोही अजून येणं बाकी आहे. त्या दीपेशनं खूप चांगली कॅच टिपली आणि तीही व्हिडिओ व्हायरल होईल यामध्ये ती मात्र शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय हे सध्या दाखल झालेत. षटकातील पहिला बॉल पंचांच्या डावीकडनं, उजव्या हातानं पहिला चेंडू. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडनं खेळलाय. आता एकाच रुळावर 2 गाड्या होत्या. शेवटच्या क्षणाला तन्मयनं अगदी जीवाच्या आकांतेनं या 1 रनला पूर्ण केलं आणि धावसंख्या आता 17 वरती जाऊन पोहोचते. दोघांमधलं समन्वय संपलं होतं. ऑलमोस्ट कम्युनिकेशनची साधनं बंद झाली. संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले होते. शेवटला रेंज मिळाली आणि तदनंतर आपण पाहतायत या 1 रनसाठी कन्व्हिन्स झाले. बघा, इथून तुमच्याकडे 12 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो. 5 षटकं परिपूर्ण कशी करायची आता ते तुमच्या हातात आहे. अजून 17 बॉल येणार आहेत. जर ते चेंडू तिथून 17 चेंडू जर नाही परिपूर्ण झाले 12 मिनिटात तर मग एक खेळाडू मध्ये येईल. धावसंख्या फलकावरती 17 धक्के 4. उज्ज्वल संघ मथाने एका बाजूला स्वप्नीलच्या साथीनं तन्मय. पहिला बॉल स्वप्नीलसाठी. सॉफ्ट हँडनं पुन्हा एकदा स्टिअर केलं. बिटवीन द गॅप बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू डीपिश पॉइंटला पोहोचतील. तुर्तास 2 रन. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु थ्रो देखील वाखण्याजोगी राहिला. अगदी बॉल जसा हातात आला मेहुल यांच्या, रवींद्र जडेजा, ग्लेन फिलिप्स यांची आठवण झाली आणि ज्या पद्धतीनं तो त्यांनी बॉल फेकला वेगानं. 19ला 4. 22 बॉलमध्ये 30 रन. सामना इथून देखील आपण पाहतात 50-50. जरी उज्ज्वल संघ मथाने संघाच्या डगआउटमध्ये तो जास्त दिसतोय, परंतु 19ला धक्के 4 लागले. 30 जमेची बाजू आहे दांडाखाडी या संघाकरिता. कमबॅक, पुनरागमन कोण करणार, कोण पडणार कोणावर भारी, येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. पुढचा बॉल. या बॉलला उडवलंय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हर ते डीप पॉइंट. हे क्षेत्र मोठं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं. फेकी खराब आली, मग धावा इथे आणखीन एक जोडली, म्हणजेच 3 रन. आता या 3 रननं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. बघा काय फटका होता. अगदी बॉलला येऊ दिलं, बॅटचा ब्लेड ओपन केला आणि तदनंतर जवळ 5 बॉल सीमारेषेच्या बाहेर चालला, परंतु तिथून मेहुल आले आणि त्या मेहुल यांनी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी नाही चांगली आली आणि त्या अनुषंगाने आता धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 22. 21 बॉल 27 रन. 27 रन 21 बॉल. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. कोण जिंकणार, कोण हरणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न. येणाऱ्या 21 बॉलमध्ये त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. ज्याच्यासाठी आमचे प्रेक्षक राजे थांबलेत त्यांना चांगलं क्रिकेट बघायचं. नाईट क्रिकेटला फार प्रेम का मिळतं तर नाईट क्रिकेटची मजाच वेगळी आहे. आणि हे शिवनेरीचं चषक आपल्याला पाहायला मिळतं आज 3ऱ्या रजनीमध्ये. उद्याच्या दिवसात अनेक प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने इथे दाखल होतील. वाह, काय बॉल होता. या बॉलचं काहीच उत्तर नव्हतं तन्मयकडे. 4 ओखाण्याची, 4ही बाजूने बंदिस्त. बघा ऍक्शन रिप्ले. नाही तिथे मुवमेंट झाली. अगदी बचावात्मक हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर आपण पाहतात हा बॉल अतिशय देखणा हाताळला. आता बॉल आहेत 20 बॉलमध्ये रन करायच्यात 27. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही बॉलला खोलवर टप्पाचा बॉल होता. टो क्रशर, जिथे या चेंडूला अगदी पायाच्या बाजूने बॉलला काढलाय. बटन पॅड मधला बॉल. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा या बॉलचा. बघा इथून बाल बचे. अगदी चेंडू स्टंप्सच्या देखील बाजूनच चाललाय. आणखीन थोडी लाईन मध्ये असते तर फलंदाजाला थोडंसं कठीण राहिलं असतं. तन्मय 6 बॉलमध्ये 6 वरती खेळतात. 19 मध्ये 27 करायच्यात. एका बाजूला स्वप्नील तू लढ म्हणत आपल्या फलंदाजाला पाठबळ देत आहेत की भाई हीच मॅच खेळायची आहे. येणाऱ्या काळात सामना पुढचा आहे त्याच्याकडे पाहिलं जाईल, परंतु या मॅच मध्ये विजय महत्वाचा आहे. या वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, त्यावरती संपूर्ण चांगला समाचार. बॉल चाललाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. फाईन लेग लॉंग लेगच्या डोक्यावरनं शिवनेरी चषकाचा शिवनेरी षटकार. 6 रन. रन करायच्यात मॅचला जिंकण्याकरिता 21.
कठीण काळात संघर्षाच्या काळात शंखनाद करणारा जो षटकार ठोकला तन्मयनं आणि तो षटकार ऊर्जा देणारा होता. सध्या आपण पाहतायत अल्पेशदादा भोईर या मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुते तेही ज्यांनी प्रथमतः या सफाळ्यामध्ये त्यांना आणलं. येणाऱ्या काळात त्यांची स्पर्धा येते मोठी. त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 3 लाख असणार आहे. ते अल्पेशदादा भोईर मॅचचा एन्जॉय करतात आणि त्यावेळेला त्यांचे आयकॉन असतील एका बाजूला करण अंबाला आणि त्यांच्या साथीने जगत सरकार. क्रिकेट प्रति असणारं ते वेडं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात तेच अल्पेशदादा भोईर एन्जॉय करतात. अगदी बाल्कनीचा व्ह्यू त्यांच्या साथीनं रॉकीदादा पाटील असतील, टायगर दादा असतील, त्यानंतर महेंद्रदादा पाटील, महेंद्रदादा भोईर तेही असतील, प्रणय पाटील, अक्षय पाटील आणि संपूर्ण टीम तिथे आहेत. त्यानंतर जागमाता रावळेचा संघ आहे पुढील मॅचमध्ये ॲक्शनमध्ये दिसेल. काय जबरदस्त गेम त्याही संघाने केला. सध्या आता बॉल आहेत तुमच्याकडे. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 21 मॅचला सुरुवात स्वप्नील स्ट्रायकिंग एंडला. स्वप्नीलनं जबाबदारी घेतलंय की आपण सिंगल डबल या खेळाला कसं पुढे नेऊया. तन्मयच्या बॅटमधनं धावा आल्यात तर तन्मयला संधी देणं गरजेचं आहे. एका बाजूला 28-29 धावा. नयन किणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी. अगदी आपण पाहू शकाल क्रिकेट स्वतः चांगलं खेळतात परंतु आयोजनामध्ये कुठेही काटकसर नाही. आयोजन केले तर त्या आयोजनासाठी 100% समर्पण. सकाळी आमचे बरेचसे आयोजक आहेत ते सकाळी उठून 4 वाजता कामाला जातात, पुन्हा एकदा 12:30-1ला घरी येतात, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 8 दिवस आमच्या सगळ्या आयोजकांसाठी ही तारेवरची कसरत आहे. जिथे नयन आम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर या डॉट बॉलच्या साह्यानं ॲक्शन रिप्ले आपण पाहतात. अवधूत दांडेकरचा हा बॉल आणि बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूनं आला. 16 बॉलमध्ये रन करायचे 20. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय दांडाखाडी. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका चांगला खेळला. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहेत. रनआउटची संधी इथे देखील बनली असती. अवधूत अगदी आकांतेनं सांगतात की आपल्याला तन्मयची विकेट हवी आहे आणि ती तन्मयची विकेट जर नाही मिळाली तर या मॅचमध्ये ते आपल्यावरती वरचढ करतील. एका बाजूला दीपेश म्हात्रेसारखा दिग्गज खेळाडू आहे डगआउटमध्ये. खूप चांगल्या पद्धतीनं जबरदस्त कॅच. त्यांचा कॅच अगदी आमच्या डोळ्यात देखत पकडला गेला. मिड विकेटला आम्ही उभे होतो आणि त्यावेळेला उडता हुआ दीपेश आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगल्या पद्धतीचा कॅप्टन म्हणून जबाबदार खेळाडू आहे. यश चौधरी यांचे बंधू यश चौधरी यांनी घाई केली आणि सध्या आता या मॅचमध्ये 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये रन करायचे 19. पुढचा बॉल यावेळेला डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय आणि बॉल तिथे आहे क्षेत्ररक्षक खाली. नाही चुकी होत. फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन. स्वप्नील बाद. एका बाजूला स्वप्नीलनं सिंगल डबलचा खेळ जो चालू ठेवला होता तोच योग्य होता. मोठ्या फटक्याचा खेळ ज्या वेळेला केला त्यावेळेला ते बाद झालेत. मैदानाच्या आत म्हणजे उज्ज्वल संघ मथाने संघाचा खऱ्या अर्थानं हुकमी एक्का दाखल झाला दीपेश म्हात्रे. घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊत नका आणि सध्या मैदानाच्या आत थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल झालेत. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज. उंच पुरा मजबूत बांध्याचा आणि खऱ्या अर्थानं एक तंत्रशुद्ध फटके कसे खेळावेत त्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. मॅचची सिच्युएशन काय आहे त्या कंडिशनला परिस्थितीला सामोरी जात कसा या मॅचचा गाडा खेचावा आपल्या बाजूने हे त्याला माहिती आहे आणि तो दाखल झालाय. वाह काय बॉल होता, काय बॉल होता. पंचांकडे लाऊड अपील परंतु गोलंदाज स्वतः इंटरेस्टेड नाहीत. अवधूत दांडेकर. काय चेंडू होता. ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल आणि हा आपल्या समोर ॲक्शन रिप्ले बघा. चेंडू ज्या वेळेला पडला तदनंतर कुठलीच मुवमेंट नाही झाली. खूप चांगला चेंडू. अवधूत दांडेकर काय चेंडू हाताळला. यष्टीरक्षक भरपूर कन्व्हिन्स होते की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय की काय परंतु अवधूतला माहिती होतं. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये रन करायचे 19. लोई स्कोरिंग सामने नेहमी थरारक आणतात आणि तो थरार आता पाहायला मिळतोय. यावेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दीपेशच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार. शिवनेरी चषकाचा हा आलाय दिमागदार चौकार.
ही झाला श्री जागमाता रावळे या संघानं टॉस जिंकला. स्वीकारली प्रथमतः निहिल हरेश्वर किणे यानं फलंदाजी आणि चांगला मॅच तोही बघायला मिळेल. सामना तो 5 षटकांचा लक्षात घ्या. आणि आई आशापुरी एडवण हा संघ तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून बघायला मिळेल. चांगली बॅटल, एका बाजूला निहिल एका बाजूला मृदुल असा दिग्गज सामना. आता जित पाटीलचा कमबॅक झालाय. जो जित पाटील पहिल्या मॅच मध्ये नाही येऊ शकला. क्रिकेट खेळत असताना तुम्ही तुमचे सगळे काही व्यवसाय म्हणा, तुमची नोकरी म्हणा, या सगळ्या गोष्टीला पकडून चालावं. कारण आज आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, आज आपल्या गावासाठी आपण वेळ देतो. आणि ते जीत आता दाखल झालेत. यावेळेला फटका खेळलाय आणि बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे ऑन साईडला, ज्यांनी बॉलला फील्ड केलं. आता मिळते ती म्हणजेच इथून सिंगल. या सिंगलच्या साह्याने रनसंख्या फलकावरती 35. हे षटक संपवण्याकरिता तुमच्याकडे 1.5 मिनिटांचा अवधी आहे. जर ते 5 बॉल नाही झाले तर मग शेवटला एक खेळाडू मध्ये येईल शेवटच्या षटकात. सगळ्यांसाठी नियम व अटी सारख्या आहेत, कारण वेळ महत्वाची आहे. रात्रकालीन क्रिकेट फार तेवढंसं सोपं नसतं आयोजन करणं, परंतु इथून हे आयोजन चांगलं झालंय. मोठा फटका तर खेळायचा होता. तन्मयनं पुन्हा एकदा स्ट्रायकिंग स्वतःकडे ठेवलं आणि ही स्ट्राईक त्यांनी यासाठी ठेवले की त्यांच्या बॅटमध्ये धावा देखील आलेत. आता सिंगल मिळते. बॉल आहेत 10. 10 बॉलमध्ये रन करायचे 13. एका बाजूला दीपेश, एका बाजूला तन्मय. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचते. उज्ज्वल संघ मथाने या संघाची. चांगला मॅच, अगदी रोमहर्षक सामना, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा सामना. प्रेक्षक जिथे जागा मिळेल, चांगला व्ह्यू जिथून आहे तिथून त्या मॅचचा आनंद घेतात. फटका खेळायचा होता. याहीवाला मोठा पंच नितेश कदम सर दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. नुकताच आपण पाहतात नाही, चांगला बॉल आहे जिथे स्वतः तन्मयनं रिव्ह्यू घेतल्या पंचांकडनं. पंचांनी पहिला बॉल हा वाईट दिला होता. तदनंतर लेग स्क्वेअर लेग पंचांनी दर्शविलं की तिथून संपर्क झाला. आता तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची आहे. डीबीएन मीडिया त्यांच्याकडनं जेवढी पारदर्शकता दाखवता येते तेवढी ते दाखवतात. ही त्यांची क्वालिटी आहे. आणि सध्या आपण पाहणार आहोत की निश्चित स्वरूपात घडलंय काय. वाईट बॉल, वाईट बॉल आहे. पंच तिसऱ्या पंचांनी पाहिलेलं आहे, जिथे आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील आहे. आणि हा वाईट बॉल तुम्हाला इथून वाईट बॉल आहे. आता या वाईट बॉलच्या साह्याने धावसंख्येला गती मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. शेखर किणी आम्हाला दर्शवत आहेत. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत. ते या मॅचला जिंकण्याकरिता सध्या 12. तन्मय आहेत स्ट्रायकिंग एंडला. तन्मयचा ऑन साईडला फटका खेळायचा होता. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील आणि दुसरीचा प्रयत्न इथून काय फेकी केली, खूप चांगल्या पद्धतीची फेकी, परंतु 2 रन परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती आता धावा जाऊन पोहोचतात 39. कशासाठी? जर गोलंदाजी करिता. सध्या आपण पाहतात इथे पाहणे होते, पडताळणी होते आणि तिथे पंच आहेत. मुन्ना सर चेक करतील. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती असताना फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता, जिथे आपण पाहतात पंचांनी पाहिलं. आता सध्या बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्या 10. एका बाजूला तन्मयनं दुहेरी धाव घेतली. 11 बॉलमध्ये 16 रन त्यांनी केलेत. सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य दिलं. अमित पाटील लवकर बाद झाल्यानंतर धावा काही मोठ्या आल्या नाहीत, परंतु तदनंतर आता 9 बॉल आणि 10चा सामना. या बॉलला मोठा फटका ऑन साईडला. तन्मय सांगतात की कसा मोठा फटका येणार नाही. तन्मय मैदानाच्या आत आता झळत आहेत. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या मॅचला आता जे इक्वेशन आहे ते अगदी सोपे केले. 4 बॉलचा खेळ इथे परिपूर्ण झालाय. आतमध्ये बॉल पुरवा.
सध्या आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये रन करायचे 4. खूप चांगला फटका जो बॉल त्यांच्या अगदी रेंजमध्ये आला. रडार मधला बॉल पाठवून दिलं बाहेर. डिस्पॅच, स्टँड अँड डिस्पॅच, चांगला स्ट्रोक होता. हे 2 कॅमेऱ्याचे अँगल आपण पाहताय. आता सध्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे अगदी पाहत राहिले आणि तो बॉल फेअर बॉल पंचांनी दर्शवले. 7 बॉल आणि 4 षटकासाठी जे टाइम होतं ते संपलेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. आता बॉल आहेत ते म्हणजे 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायचे 4. चांगली षटक जरूर हाताळलं, परंतु एक खराब बॉल आणि त्यावरती जो आक्रमण झालं ते आक्रमण खूप चांगल्या पद्धतीचं होतं. इथे देखील आपण पाहतायत बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय असं तन्मयने दर्शविलं. आता सध्या 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 4चा सामना. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. सध्या बॉल आहेत 6 बॉलमध्ये रन करायच्या 4 या मॅचला जिंकण्याकरिता. मैदानाच्या आतमध्ये बघा मागील बॉलला काय घडलं या सगळ्या गोष्टी पाहता डीबीएन खूप चांगल्या पद्धतीचा टेलिकास्ट दाखवत आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्या 4 या मॅचला जिंकण्यासाठी. मॅचमध्ये चुरस शेवटपर्यंत राहिली, परंतु जो षटकार राहिला मागील षटकात तो खऱ्या अर्थानं जखमा करणारा होता प्रतिस्पर्धी संघ अर्थात दांडाखाडी या संघावरती. आता बॉल आहेत 6 बॉलमध्ये रन करायच्या 4. जर विकेट मिळाली इथे तर या मॅचमध्ये पुन्हा चुरस निर्माण होऊ शकते. क्रिकेट आहे, इफ आणि बट या 2 गोष्टी बाजूलाच आहेत क्रिकेटमध्ये. जर आणि तर नाही मॅटर करत. तुम्ही चांगले क्रिकेट दाखवा, इथून तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. सध्या बॉल आहेत 6 रन करायच्या 4. पहिलाच बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कुठलंही कनेक्शन नाही. आता सध्या आपण तपासून पाहिलं तर 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये रन करायच्या 4. इथून आता अटीतडीचा मॅच. हृदयाची स्पंदनं पुन्हा एकदा वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण होत आहे आणि तदनंतर 5 बॉल 4चा सामना. दोन्ही संघांच्या डगआउटमध्ये देव आता पाण्यात ठेवलेत की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. शरीरापासून दूर पंचांचे दोन्ही आहेत समांतर रेषेत. व्हाईट बॉल आणि जसा व्हाईट बॉल दिला त्यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली. जो आता आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे तो काय घरी घेऊन जायचा आहे. ज्या अनुषंगाने शेवटचा षटक आहे वापरून घेऊया. आता हा ऍक्शन रिप्ले पाहतात आणि व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. षटकातील हा बॉल होता दुसरा. टीव्ही अंपायर सगळे काही गोष्टी चेक करतायत. युट्यूब आल्यानंतर क्रिकेटची पारदर्शकता खूपच क्लिअर झाली. आज जिथे आपण पाहताय तिसऱ्या पंचांची मदत तर घेतलंय आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानंतर आपण पाहताय तिसरे पंच पाहताय की काय घडलंय निश्चित स्वरूपात. पंच नितेश कदम सर होते, त्यांनी तो बॉल व्हाईट बॉल घोषित केला कालच्याच दिवसात. चला ऑन फील्ड डिसिजन आहे, तो बॉल वाईड राहील. फुटेजमध्ये त्या सगळ्या गोष्टी नाही कव्हर झाल्या, त्या अनुषंगाने तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की हा बॉल वाईड राहील. तुमच्याकडे धावा कमी आहेत त्यामध्ये तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत. तुम्हाला इथून चांगले चेंडू शोधावे लागतील. बॉल आहेत आता 5 बॉलमध्ये रन करायचे 3. दीपेशच्या बॅटमधनं 1 चौकार आला, तदनंतर त्याने देखील 3 बॉल डॉट खेळलेत. आता सध्या 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे आहेत. 3 गोलंदाज तयार. याही वेळेला काय गोलंदाजी, अगदी हृदयाची आता धडधड वाढायला लागली. या मॅच मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा ट्विस्ट निर्माण झालाय. कारण दोन्ही संघ सांगतायत की सहज रीतीने हार आम्ही देखील पत्कारणार नाही. दांडाखाडी संघ सांगतो की आम्ही फक्त 49 ठेवले. जर ते 65 असते तर या मॅच मध्ये शिरकाव आमचा असता. परंतु जर आणि तर, मी जो उल्लेख केला ना, क्रिकेटचा खेळ जर आणि तर नाही मॅटर करत. 4 बॉलमध्ये 3. याही वेळेला बॉल डॉट. टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात, टाळ्यांचा कडकडाट होतोय डगआउट मध्ये. कारण आता चांगली गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले
बघा इथे आपण पाहता आता चेंडू होता, बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर आला आणि दीपेशसाठी तो बॉल खेळणं थोडंसं कठीण. आता बॉल आहेत 3, 3 बॉलमध्ये 3, असं हा सामन्याचं समीकरण, सामन्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. चांगला मॅच. प्रेक्षक का थांबलेत मोठ्या गर्दीनं? क्वालिटी क्रिकेट या शिवनेरी चषकात आहे. पुढचा बॉल, यावाला फटका फ्लॅट खेळलाय, फ्लॅट अँड फ्युरियस खेळ खल्लास. षटकार. दीपेश सांगतात की कधीपासून खेळपट्टीवरती त्रस्त होतो. यावेळेला रेंज मधला बॉल अँड बॉलला पाठवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. आणि या मॅच मध्ये विजयाचा झेंडा, विजयाचा शंखनाद उज्ज्वल संघ मथाने या संघाच्या नाविक. मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आणि बॅट मधनं ज्याने रन केले 10, तो मॅन ऑफ द मॅच आहे दीपेश. दीपेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी येतील. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात देखील होईल आणि तोही सामना तेवढाच महत्वाचा आहे जिथे एका बाजूला दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. संघ आहे तो म्हणजेच श्री जागमात रावळे आणि त्यांच्या विपक्षात आई आशापुरी एडवन. ह्या दोन्ही संघांना विनंती करतोय, सामना 5 षटकांचा आहे. 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट होणं गरजेचं आहे. अदरवाईज नाही झाली तर एक खेळाडू मध्ये येणार. रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांसाठी सेम आहेत. मॅन ऑफ द मॅच दीपेश येतील आणि नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होईल.